कित्येक पॉडकास्ट, कित्येक रील्समधनं सांगितलं जातं की काका मला वाचवाचा आवाज शनिवारवाड्यात नाही येतो. खरंय खोटे आता फायनली तुम्ही सांगा. कागदपत्रांमधून असलं काही येत नाही. हे मी लहान होतो तेव्हापासून आमच्याकडे सांगतात काका मला वाचवा. नारायणराव पेशव्यांना मारलं ही मराठ्यांच्या इतिहासामधली ती भयंकर घटना आहे. पेशवापदावर असलेल्या व्यक्तीला डायरेक्ट त्याचं खूनच केला. बरोबर. त्यामुळे बड ऑब्वियस त्या काळात जसं की सदाशिवराव भाऊ गेला त्याचं तोते किती आले होते, केवढे तोते आले होते. बरोबर ना. प्रसिद्ध व्यक्तींसंदर्भात तोतेगिरी होणं, दंतकथा तयार होणं हे काही त्याच्यामध्ये हे नाही. म्हणजे आणि त्यात अशी घटना घडली की जिथे पेशव्यांच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला त्याचे तुकडे तुकडे करून निर्घृणपणे मारलं. निर्घृण म्हणजे भयंकर होतं ते. म्हणजे रघुनाथराव पेशव्यांचं जे काही ते म्हणजे तू काय म्हणतो ना, त्यांनी जे काही तो कटकार ते आनंदीबेन ते काय कटकारस्थान करून ते कितीही कोणी काही म्हटलं तरी ते भयंकर असं निर्घृण कृत्य इतक्या याचं नाही होत आजपर्यंत. म्हणजे एवढे मराठ्यांच्या इतिहासात तरी नाही एवढं मोठ्या प्रमाणात. थोडक्यात ही पसरवली गेलेली अत्यंत खोटी कथा आहे आणि शनिवारवाडा आणि या गोष्टीचा काही संबंध नाही. सो कोणी काका मला असं जर कोणाला म्हणजे मी पर्सनली गिव्ह अ चॅलेंज टू देम, जर असं खरंच तुम्हाला कोणाला आला असेल अनुभव, मला घेऊन चला, आपण बसूयात, रात्रभर बसूयात, चहाचे आपण थर्मस घेऊन जाऊ 2-4, बघूयात आवाज येतो. काही नाही, उगाच असे दंतकथ आणि असे खूप ठिकाणी होतात. हा शनिवारवाडा म्हणजे आता आपण पुण्यातला आहोत, आपल्याकडे कुठलंही भुयार सापडले की ते शनिवारवाड्यात निघतात. कशासाठी नाही गेलं आता ते पण मस्तानी शनिवारवाड्यातल्या भुयारात ना त्या दिवे घाटाच्या पायद्यात ती खालून कशाला आंघोळ करा तिकडे बोलत जाईल चालत, ती घोडे लावा जामा घेऊन जाईल ना जर जायचं असेल दिलं तर. बरोबर बरोबर आहे ना. उगाच काहीतरी बोलायचं आपण.